छत्रपती शिवाजी महाराज आणि इराणमधील होर्मुझची सामुद्रधुनी, इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल या सध्या भडकलेल्या भयंकर विनाशकारी अशा युद्धात कळीचा मुद्दा ठरतो आहे तो म्हणजे होर्मुझचा सागरी वाहतुकीचा मार्ग. इराणच्या आखातातील या होर्मुझचा शिवाजी महाराजांशी काही संबंध आहे का, या प्रश्नाचे थक्क करून टाकणारे उत्तर असे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जहाजे इराणच्या आखातातून थेट होर्मुझमधून पार होऊन इराणसह इराक आणि अरबस्तानाशी सुद्धा व्यापार करीत होते. महाराजांना हा व्यापार इतका फायद्याचा ठरला होता की केवळ 2च वर्षात महाराजांनी हा व्यापार तब्बल 15 पटीने वाढवला होता. इराणच्या तत्कालीन बादशहाला महाराजांचे अनेक पराक्रम माहिती होते. शिवरायांचे भय जमिनीपेक्षा पाण्यावरच म्हणजे समुद्रावरच जास्त बाळगले पाहिजे आणि मस्कतच्या इमामाला शिवाजीराजांचे सलाम झाले, या त्यावेळच्याच 2 वाक्यांतून महाराजांची आरमारी ताकद आणि समुद्री व्यापाराचा आवाका आणि महत्त्व अगदी ठळकपणे समोर येते. भूपती, गडपती आणि जलपती महाराज समुद्री व्यापाराचे सुद्धा मास्टर कसे झाले याचा हा अभिमानास्पद पण अपरिचित आणि अंधारातच राहिलेला दुर्लक्षित इतिहास आहे. विशेष म्हणजे महाराजांचे हे सागरी व्यापाराचे कर्तृत्व त्या काळच्याच इंग्रज आणि डचांनी त्यावेळीच लिहून ठेवले आहे. दर्याला पालान म्हणजे खोगीर घालणाऱ्या महाराजांचा समुद्री व्यापाराच्या भरभराटीचा हा सोनेरी इतिहास आहे, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. महाराजांच्या जहाज बांधणीचा श्रीगणेशा 1657 सालीच झाला होता. कल्याण आणि भिवंडी ही मोगलांच्या ताब्यातील शहरे हल्ला करून महाराजांनी जिंकली आणि कल्याण जवळच्या खाडीत लष्करी आणि व्यापारी जहाजे बांधणीची सुरुवात केली. 1661 सालच्या कोकण मोहिमेत महाराजांनी इंग्रजांची राजापूरमधील वखार लुटून खणून उद्ध्वस्त करून 8 इंग्रजांना पकडून कैदेत टाकले होते. त्याआधी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जौहरच्या वेढ्यात अडकलेले असताना इथल्या इंग्रजांनी जौहरला तोफखान्याची मदत करून थेट पन्हाळ्यावर तोफगोळे डागले होते. याचा बदला महाराजांनी राजापूरला असा घेतला होता. या इंग्रज कैद्यांना सोडविण्यासाठी सुरतच्या इंग्रज वखारीचे अधिकारी जे प्रयत्न करीत होते त्याच्या वर्णनातून म्हणजे इंग्रजांच्याच तत्कालीन पत्रातून महाराजांच्या इराण, इराक, अरबस्तानशी चाललेल्या व्यापाराची पहिली नोंद आपल्या समोर येते. सुरतचे इंग्रज त्यांच्या कन्व्हर्टाईन या नावाच्या युद्धनौकेच्या कॅप्टनला 3 फेब्रुवारी 1663च्या पत्रातून आदेश देतात की बंडखोर शिवाजी 2 मोठ्या वजनाची मालवाहू जहाजे मोका इथे पाठवण्यासाठी तयार करीत आहे. त्याने आपल्या लोकांना कैद केले, आपली वखार लुटून भयंकर नुकसान केले. त्याची भरपाई करून घेण्यासाठी तुम्ही पूर्ण तयारीनिशी वेगाने राजापूरला जाऊन हल्ला करून शिवाजीची ती 2 जहाजे पकडून आणावीत. इंग्रजांचा हा प्रयत्न वाया गेला, पण याच पत्रातून महाराजांची व्यापारी जहाजे मोका नावाच्या बंदरात व्यापारासाठी जात असत याचा थेट उल्लेख म्हणजे समकालीन पुरावा आहे. हे मोका किंवा मोखा बंदर तत्कालीन अरबस्तानमध्ये म्हणजे सध्याच्या येमेनमध्ये लाल समुद्राच्या काठी आहे. एडनच्या आखातातून बाब अल मांदेब या सामुद्रधुनीतून मोखा बंदरात जहाजे जात असत. काही इतिहासकारांनी या मोखा किंवा मोका बंदराला मक्का समजले आहे, पण ते चुकीचे आहे. मोख्यापासून मक्का उत्तरेला 1200 किलोमीटर अंतरावर आहे. मक्का हे समुद्राकाठी नाही, समुद्र किनाऱ्यापासून 70 किलोमीटर आत आहे. म्हणजेच मक्का हे बंदरच नाही. 1650 सालापूर्वीच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तसेच डच ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी वखारी मोखा आणि इराकमधील बसरा इथे स्थापन झाल्या होत्या. या इंग्रज आणि डच वखारी त्यांच्या भारतामधील सुरत, राजापूर, वेंगुर्ला, मुंबई इत्यादी ठिकाणच्या वखारींशी सतत संपर्कात असत. त्यामुळे त्यांना त्या भागातून कुणाचा व्यापार कुणाशी चालला आहे आणि तो कसा चालला आहे याची इत्थंभूत माहिती होती. सुरतकर इंग्रजांच्या आपण पाहिलेल्या त्या पहिल्या पत्रानंतर 15च दिवसांनी म्हणजे 18 फेब्रुवारी 1663ला राजापूरचे इंग्रज सुरतेच्या इंग्रजांना कळवतात, आम्हाला कळले आहे की
पर्शिया म्हणजे इराणला आणि मस्कतला जाण्यासाठी शिवाजीची दाभोळहून 3 आणि आचऱ्यावरून 1 अशी 4 व्यापारी जहाजे निघाली आहेत. ही सुद्धा जर आपल्याला अडकवता आली तर फार बरे होईल. या पत्रातून मोख्याबरोबरच इराण आणि मस्कतला सुद्धा महाराजांची व्यापारी जहाजे जात होती हे स्पष्टपणे समोर येते. इराण आणि अरबस्तानशी व्यापार करतानाच महाराज इराकमधील बसरा तसेच इराणमधून येणाऱ्या शत्रूंच्या व्यापारी जहाजावर कशी दहशत बसवीत होते हे 26 जून 1664 या तारखेच्या पत्रात इंग्रज असे सांगतात. बसरा आणि पर्शियाहून सुरतकडे येणाऱ्या सर्व मालवाहू व्यापारी जहाजांना हल्ला करून अटकाव करण्यासाठी 60 युद्धनौका म्हणजे लढाऊ जहाजे शिवराय तयार करीत आहेत. 1664 सालच्या ऑगस्टमध्ये महाराजांनी सुरतहून मोख्याला जाणाऱ्या मोगलांच्या जहाजांवर हल्ला करण्यासाठी 50 युद्धनौका समुद्रात तयार ठेवल्या होत्या असे सुरतचे डच त्यांच्या पत्रात लिहितात. 1664 सालच्या ऑक्टोबरमध्ये महाराजांच्या 40 युद्धनौका राजापूर आणि खारेपाटणला सज्ज होत्या आणि आणखी 60 युद्धनौका महाराजांनी राखीव ठेवल्या होत्या. इथे महाराज स्वतःचा व्यापार सुरक्षित करतानाच शत्रूचा व्यापार बंद पाडायचा एक धाडसी वेगळाच आणि अनपेक्षित डाव टाकताना आपल्याला दिसतात. महाराजांच्या या 100 लढाऊ जहाजांची धास्ती थेट औरंगजेबाला कशी बसली होती याचे वर्णन डचांनी 1664 सालच्या डिसेंबरमध्ये एका पत्रात असे केले आहे. औरंगजेबाने सुरतच्या अंमलदारामार्फत इंग्रजांना आणि आम्हाला म्हणजे डचांना एक विनंती पत्र पाठविले. औरंगजेबाची जहाजे मोख्यावरून सुरतकडे परत येत होती. या जहाजांवर बंडखोर शिवाजी हल्ला करेल म्हणून औरंगजेबाने इंग्रज आणि डचांना प्रत्येकी एक मोठे लढाऊ जहाज त्याच्या जहाजांच्या संरक्षणासाठी देण्याची मागणी केली होती. औरंगजेबाची ती विनंती इंग्रज आणि डचांनी मान्य करून औरंगजेबाच्या जहाजांना संरक्षण पुरविले आणि मग ती जहाजे सुरतला सुखरूप आली. सुरुवातीला महाराजांची जहाजे पकडण्याचा विचार करणारे इंग्रज आता औरंगजेबाची जहाजे महाराजांनी पकडू नयेत म्हणून त्या जहाजांना संरक्षण देऊ लागले होते. हा होता महाराजांच्या बलाढ्य झालेल्या आरमाराचा दरारा, दहशत आणि वचक. म्हणूनच यावेळचे डच लिहितात, शिवाजीजवळ पुरेशी जहाजे आहेत आणि जमिनीपेक्षा पाण्यावरच त्याच्याकडून जास्त धोका आहे, कारण शस्त्रसज्ज युद्धनौकांमुळे त्याला रात्री अनपेक्षित वेळी कधीही आपली जहाजे पकडण्याची संधी नेहमीच असेल. याच नोंदीमध्ये डच पुढे एक महत्त्वाची बाब सांगतात. शिवाजी राजांचा राजापूरचा सुभेदार रावजी पंडित म्हणजे राहुजी सोमनाथ याने मोख्याला पाठविलेली 2 लहान जहाजे परत आली. या 2 जहाजांनी इतका चांगला नफा मिळवून दिला की रावजीने ताबडतोब आणखी 8-9 जहाजे मोखा, कांगो, पर्शिया, मस्कत, अटसजी इत्यादी ठिकाणी पाठविण्यासाठी तयार केली आहेत. सुरतच्या डचांची ही नोंद 26 जून 1664 या तारखेची आहे. इराण, इराक, अरबस्तानशी होणाऱ्या व्यापारात फार मोठा असा फायदा, नफा मिळतो आहे हे लक्षात येताच महाराज आणखी फक्त 8-9 व्यापारी जहाजे तयार करून थांबले नाहीत. स्वराज्याच्या खजिन्यात प्रचंड भर घालू शकणाऱ्या या फायद्याच्या सौद्यासाठी महाराजांनी किती मोठी तयारी केली होती हे सुरतच्या इंग्रजांच्या पत्रातून आपल्याला असे कळते. शिवाजीची सत्ता आणि बळ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि सर्वजण त्याला खूप घाबरतात. त्याच्या ताब्यात दख्खनमधील 8 ते 9 सर्वात चांगली बंदरे आहेत. या प्रत्येक बंदरातून प्रत्येक वर्षी शिवाजी पर्शिया, बसरा, मोखा वगैरे बंदरांकडे 2, 3 किंवा जास्त व्यापारी जहाजे पाठवत असतो. इंग्रजांच्या या पत्रातून महाराजांच्या समुद्री व्यापाराचा एकंदर आवाका आपल्याला कळतो. प्रत्येक वर्षी 9 बंदरांतून प्रत्येकी 2, 3 किंवा जास्त जहाजे या वाक्यातून दरवर्षी महाराजांची किमान 25 ते 30 जहाजे इराण, इराक आणि अरबस्तानशी व्यापार करीत होती. ही अत्यंत मौल्यवान बाब आपल्या समोर येते.
इंग्रजांचे हे पत्र 12 मार्च 1665 या तारखेचे आहे. 1663 सालच्या फेब्रुवारीमध्ये महाराजांची केवळ 2 जहाजे मोख्याला जाऊन परतली होती आणि यानंतर केवळ 2च वर्षांनी महाराजांची तब्बल 25 ते 30 जहाजे त्या व्यापारामध्ये गुंतली होती. म्हणजे महाराजांनी फक्त 2च वर्षात तो व्यापार 12 ते 15 पटींनी वाढवला होता. हा व्यापार वाढवण्याचे मुख्य कारण यात होणारा मोठा बक्कळ नफा हे तर होतेच, पण या व्यापाराला पाठबळ आणि संरक्षण द्यायला आणि शत्रूंवरती वचक ठेवायला महाराजांचे बलाढ्य आरमार 100 भर युद्धनौकांसह आणि अनेक बळकट जलदुर्गांसह सतत सज्ज होते, हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे. आता इथे आधी आपण महाराजांच्या सागरी व्यापाराचे आणखी काही महत्त्वाचे उल्लेख पाहू. त्यानंतर महाराजांची बंदरे आणि इराणी बंदरे तसेच व्यापारी मार्ग यांचे नकाशे पाहू आणि नंतर मस्कतच्या इमामाला महाराजांचा सलाम हा काय प्रकार आहे ते जाणून घेऊ. 1669 साली एडनहून शिवरायांचे एक व्यापारी जहाज परत आले. मुंबईकर इंग्रजांचे पत्र. 1673 साली मस्कतहून आलेले शिवरायांचे जहाज खराब हवेमुळे मुंबई बंदरात आले. मुंबईकर इंग्रजांचे पत्र. हुबळीची आपली वखार लुटली म्हणून शिवाजीची मोख्याहून येणारी जहाजे पकडली पाहिजेत. सुरतकर इंग्रजांचे 1673 सालचे पत्र. राजापूरला 3 शिडांची 4-5 जहाजे आणि कल्याणला एक फार मोठे जहाज मस्कत आणि इतर ठिकाणी व्यापार करण्यासाठी शिवाजी बांधत आहे. मुंबईच्या इंग्रजांचे 1674 सालचे पत्र. आतापर्यंत महाराजांच्या सागरी व्यापाराचा जो इतिहास आपण पुराव्यानिशी पाहिला त्यात महाराजांची जहाजे कुठे कुठे व्यापारासाठी जात त्या बंदरांची नावे आलेली आहेत. मोखा, एडन, मस्कत, कांगो म्हणजे कोंग, बसरा आणि पर्शिया ही ती नावे आहेत. यातील पर्शिया म्हणजे इराण आणि इराणचे सुप्रसिद्ध बंदर गोंब्रुन म्हणजेच सध्याचे शहा अब्बास बंदर. ही सर्व बंदरे या नकाशात दिसत आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी सुद्धा यात दाखवली आहे. यातील एडन, मस्कत आणि मोखा ही बंदरे तत्कालीन अरबस्तानातील आहेत. बसरा बंदर हे इराकमध्ये आहे, तर कोंग आणि गोंब्रुन उर्फ शहा अब्बास ही बंदरे इराणची आहेत. बसरा, कोंग आणि शहा अब्बास या बंदरांतून बाहेर पडताना होर्मुझची सामुद्रधुनी पार करूनच अरबी समुद्रात यावे लागते, तर मोख्याहून लाल समुद्रातून बाहेर पडताना बाब अल मांदेबची सामुद्रधुनी पार करावी लागते. सध्या जगभर गाजत असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीशी महाराजांचा हा इतका जवळचा आणि घनिष्ठ असा व्यापारी संबंध होता. थोडक्यात 1665 पासून पुढे प्रत्येक वर्षी महाराजांच्या जहाजांनी बसरा, कोंग आणि शहा अब्बास या 3 बंदरांशी व्यापार करण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून किमान 8 वेळा तरी ये जा केली होती. होर्मुझचा सागरी मार्ग पार केला होता. आता आपण महाराजांच्या स्वराज्यातील महत्त्वाची बंदरे पाहूयात. मुंबई बंदर हे इंग्रजांच्या ताब्यात होते. तिथून दक्षिणेला अलिबाग, चौल, हर्नई, दाभोळ, रत्नागिरी, जैतापूर हे राजापूर जवळचे, विजयदुर्ग, आचरा, मालवण आणि वेंगुर्ला ही महाराजांच्या स्वराज्यातील बंदरे होती. या बंदरातून चालणाऱ्या व्यापारात महाराष्ट्रातून कापड, मसाले, चंदन, कापूस, हस्तिदंत इत्यादी वस्तू घेऊन जहाजे जात आणि परत येताना कच्चे रेशीम, तांबे, घोडे, खजूर, मोती, मेंढ्यांची लोकर, कमावलेले चामडे आणि युरोपातून इराणमध्ये आलेल्या इतर अनेक वस्तू वगैरे घेऊन परत येत असत. पर्शिया आणि अरबस्तान ते महाराष्ट्र या विस्तीर्ण अशा अरबी समुद्रात महाराजांची व्यापारी जहाजे सतत ये जा करीत होती. या जहाजांना जाऊन येऊन सरासरी 5000 किलोमीटर लांबीचा सागरी प्रवास करावा लागत होता. महाराजांच्या या मास्टर ऑफ सागरी व्यापार रूपाने महाराजांच्या इतर अनेक अद्वितीय गुणवैशिष्ट्यांमध्ये अगदी आगळ्या वेगळ्या प्रकारची आणि मौल्यवान अशी भर पडते. महाराजांच्या 360 वर्षापूर्वीच्या त्या पूर्णतः नवीन अशा प्रोजेक्टने, त्या प्रचंड यशस्वी झालेल्या युनिक स्टार्टअपने
त्या फायदेशीर व्यापारी सिस्टीमने आपण थक्क होऊन जातो. आता मस्कतच्या इमामाचे प्रकरण सांगतो. तत्कालीन इराणचा बादशहा शाह अब्बास याला शिवाजी महाराजांचे पराक्रम माहिती होते. त्याने 1665 सालीच औरंगजेबाला पत्र लिहून औरंगजेबाची अब्रू महाराजांचे पराक्रम सांगून कशी काढली होती हे आपल्या चॅनेलवरील या आधीच्या भागात तुम्ही पाहिलेलेच आहे. महाराजांच्या पराक्रमाचा आणि कीर्तीचा डंका युरोपसह इराण, इराक, अरबस्तानात त्याच काळात म्हणजे महाराजांच्या हयातीतच वाजत गाजत होता. अर्थात मस्कतचा इमाम सुद्धा याला अपवाद नव्हता. भारताशी चालणाऱ्या अरबांच्या व्यापारावर गोव्याचे पोर्तुगीज अनेक बंधने घालून अरबी व्यापाऱ्यांना त्रास देत असत. याच पोर्तुगीजांशी महाराजांचे सुद्धा कट्टर वैर होतेच. यावर मस्कतच्या इमामाने काय केले हे इंग्रजांनी गोंबरून म्हणजे शाह अब्बास बंदरातून सुरतला असे कळविले होते. मस्कतहून 19 मोठी आणि 5-6 छोटी गलबते मिळून 4000 लोक असलेले एक अरबी आरमार हिंदुस्थानच्या किनाऱ्याकडे इकडून निघून गेले आहे. काहींच्या मते शिवाजीला मदत करण्यासाठी म्हणून ते जात असावे. याला दुजोरा देणाऱ्या महाराष्ट्रात आलेल्या अरबी व्यापाऱ्याच्या एका पत्रात राजापूर बंदरातून आम्ही पन्हाळ्याकडे आलो आणि मस्कतचे इमामास शिवाजी राजेंचे सलाम जहाले अशी वाक्य आहेत. याचा अर्थ असा होतो की मस्कतच्या इमामाशी म्हणजे प्रमुखाशी महाराजांचे अगदी चांगले राजनैतिक आणि व्यापारी संबंध होते. तसेच मस्कतचा इमाम आणि महाराज यांच्यातील व्यापाराला खो घालणाऱ्या पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी मस्कतच्या इमामाने महाराजांच्या आरमाराबरोबर जोडीने लढण्यासाठी त्याचे अरबी आरमार पाठवले होते असा तत्कालीन इंग्रजांचा अंदाज होता. महाराजांच्या सागरी व्यापाराच्या या विस्तृत इतिहासातून महाराजांचे एक वेगळे महत्त्वाचे पण दुर्लक्षित कर्तृत्व लखलखीतपणे आपल्या समोर येते. स्वराज्य स्थापना, संरक्षण, विस्तार आणि संवर्धनाच्या कार्यात सातत्याने व्यस्त असणारे महाराज जेव्हा आरमार स्थापन करण्याबरोबरच समुद्री व्यापारात सुद्धा फार मोठी झेप घेतात तेव्हा महाराजांच्या अफाट आणि अमर्याद कार्यक्षमतेचे आणि सागरी व्यापारासारख्या पूर्णतः नवीनच अशा क्षेत्रात सुद्धा मोठे यश संपादण्याच्या कर्तबगारीमुळे आपण थक्क होऊन जातो. स्वराज्याला उपकारक ठरू शकणारी कुठलीही बाब महाराजांच्या नजरेतून अजिबात सुटत नव्हती हे सुद्धा यातून आपल्याला दिसते. महाराजांनी ठरवलेच तर त्यांना कोणताही नवा उद्योग, मोठे धाडस, कार्य, प्रकल्प, योजना अशक्य किंवा अवघड नव्हती. ज्यात हात घालतील तिथून सोनेच काढतील असेच आपले महाराज होते हे सिद्ध करणारा हा महाराजांच्या समुद्री व्यापाराचा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. हे सर्व आवडले असेल, नवीन वाटले असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.